नमस्कार. खंड 25वा भीष्म पर्व भाग 3. आज आपण युद्धाचा 7वा दिवस ऐकणार आहोत. भाग 84वा. संजय पुढे सांगतो की रात्रभर पूर्ण विश्रांती घेतल्यानंतर ते दोनही पक्षांचे राजे सुरू होणाऱ्या दिवसाच्या युद्धासाठी सज्ज होतात. दोन्हीही फौजा त्या रणांगणात शिरत असतानाच मोठा गदारोळ ऐकू येत होता. माणसांचे आणि प्राण्यांचं ओरडणं सारखं चालूच होतं. आकाशात गडगडाट व्हावा असे आवाज होत होते. राजा दुर्योधन, चित्रसेन, विवंसती, भीष्म आणि द्रोण त्यांची चिलखतं नेसून युद्धासाठी तयार होतात. भीष्म मालव फौजा घेऊन रणांगणात जातात. त्यांच्याबरोबर दक्षिणेकडील राजेसुद्धा असतात. भीष्मांच्या मागून द्रोण, पुलिंद, पराडी, शद्रक, मलय यांच्या फौजा घेऊन निघतात. त्यांच्या मागून भागादत्त, मगध, कलिंग आणि पैशाची म्हणजे पठाणी असतात. भागादत्तच्या मागे बृहद्वल, कोसल, मलक, त्रिपुरी, चिंचलम म्हणजे चिनी होते. त्यांच्या मागून त्रिगर्त, प्रिषथल, कंबोज, यवन हजारोंच्या संख्येने होते. त्रिगर्तच्या मागून द्रोण त्यांच्या फौजेसह जात होते. त्यामागून दुर्योधन, कृप आणि त्यांचे बंधू होते. त्यांचे ध्वज त्यांच्या स्तंभावर फडफडत होते. ते कौरवांचं सैन्य युधिष्ठिर पाहतो आणि तो त्याच्या सरसेनापती दुष्टद्युम्नाला शृंगटक नावाची व्यूहरचना करायला सांगतो. त्या व्यूहरचनेत भीमसेन आणि सत्यकी आघाडीला असतात. त्यांच्या मागे अर्जुन त्याच्या फौजेनिशी असतो. अर्जुनाचा रथ त्याच्या शुभ्र घोड्यांनी सजवलेला होता. त्यात कृष्ण सारथी होऊन बसलेलाच होता. त्याच्या केंद्रस्थानी युधिष्ठिर होता. त्याला मदत करण्यासाठी माद्रीचे मुलगे होतेच. ते त्यांच्या फौजांनीही सज्ज होते. त्यांच्या मागे अभिमन्यू, विराट, द्रौपदीची मुलं आणि राक्षसपुत्र घटोत्कच अशी व्यवस्था होती. दोनही बाजूंचं लष्कर त्यांची रणवाद्य वाजवायला लागली होती. दोनही फौजा एकमेकांकडे तीक्ष्ण नजरेने पाहत होते, एकमेकांचा अंदाज घेत होत्या आणि युद्ध प्रारंभाचे शंख तेवढ्यात नाद करतात आणि दोनही पक्षाकडून बाणांचा वर्षाव सुरू होतो. शत्रूवर फेकलेली धारदार टोक असलेलं बाण आणि शर सूर्याच्या प्रकाशात चमकत असतात. रथ एकमेकात अडकतात, हत्ती एकमेकांना टक्कर देत असतात. त्यामुळे त्यांच्यावरील अंबाऱ्या आणि छत्र्या खाली कोसळतच होत्या. पुन्हा अनेक मारले गेलेले असतात. दर दिवशी दोन्ही पक्षांच्या सैन्याची संख्या कमी होत होती. तलवारीने लढणाऱ्यांच्या तलवारींची पाती सूर्याच्या प्रकाशात चमकत होती. भीष्म त्याचा गडगडाट करणारा रथ घेऊन पांडवांच्यावर तुटून पडतो. इथेच 7व्या दिवसाचं युद्ध सुरू झालेलं होतं आणि आपण इथेच 84वा भाग संपवणार आहोत. भाग 85वा. संजय पुढे बोलतो की भीष्माकडे पाहण्याचं धैर्य पांडवांच्यात नव्हतं. इतका त्यांचा आवेश होता. पांडवांचं सैन्य प्रतिविंध्याच्या नेतृत्वाखाली गंगापुत्रावर चाल करून जात होतं. भीष्माचं लक्ष आजा आहे, श्रींजय आणि पांचाल सोमकांच्या मदतीने भीष्मांचा मुकाबला करत होते. ते असे लढत होते की जणू काही त्यांना मृत्यूची भीतीच नव्हती. भीष्म पांडवांच्या सैन्यातील हत्तींचे स्वार, घोडेस्वार असे नेमके मारत होते. त्यामुळे ती जनावरं अस्ताव्यस्तपणे हुंदाळत होती. पांडवांना आता भीष्मांपासून वाचवण्यासाठी एकच पांडव दिसत होता आणि तो आहे भीमसेन. त्यानंतर भीष्म आणि भीम यांच्यात अपेक्षेप्रमाणे लढाई सुरू होते. त्या लढाईत तुझा मुलगा त्याच्या भावंडासह भीष्मांना मदत करण्याचा प्रयत्न करत होता. भीष्माचा सारथी मारून टाकतो. त्यानंतर भीम तुझा मुलगा सुनभ ह्याचं डोकं कापून टाकतो. ते तुझी इतर मुलं म्हणजे आदित्यकेतू, वहसीन, कुदंधर, महोदर, अपराजित, पंडितक आणि शूरवीर विशालाक्ष पाहू शकत नाही. तरीही ते भीमावर चाल करून जातात. ते भीमसेनाला जखमी करतात. भीमाला ते अनेक धारदार बाणांनी जखमी करतच असतात, परंतु त्याचा भीमावर काहीही परिणाम झालेलाही दिसत नव्हता. भीम तुझ्या देखण्या अपराजिताचं मुंडकं तोडून टाकतो. त्यानंतर भीम कुदंधराला ठार मारतो. त्यानंतर भीम पंडितकाच्या वर वार करतो. त्यानंतर विशालक्षाचा वध करतो. त्यानंतर महोदराच्या छातीत बाण मारतो आणि तोही मरतो. त्यानंतर तो पंडुपुत्र तुझ्या
आदित्य केतूला ठार मारतो. तुझ्या मुलांची मुंडकी भीम तडा तडा तोडत असतो. त्यानंतर ववसींला मारतो. त्यानंतर इतर तुझी मुलं जी भीमाला मारण्यासाठी जमली होती ती सगळी तिथून पळून जातात. राजसभेत जसे भीम बोलला होता तसंच होत होतं. त्यांच्या भावांचं होणारं शिरकांड पाहून तुझा मुलगा फार दुःखी होत होता. दुर्योधन जोरजोराने ओरडून त्यांच्या सैनिकांना आदेश देतो की ते भीमाला मारून टाकतील. विदुराने जे सांगितलं होतं ते प्रत्यक्ष होत आहे, त्यावरून तो किती दूरधोरणा आहे हे समजत होतं. ज्या प्रकारे भीम कौरवपुत्रांचा संहार करत होता ना, तेव्हा असं वाटत होतं की त्यांचा जन्म कौरवांचा नाश करण्यासाठीच झालेला आहे. दुःखावेगाने अस्वस्थ झालेला दुर्योधन भीष्मांना भेटतो आणि सांगतो, माझे शूरवीर बंधू भीम मारतोय. आपली सेना जरी चांगली लढत आलेली आहे तरीही तो सगळीकडे आपणच हारतोय. आपण आमच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहात असं वाटतंय. तुम्हाला मनातल्या मनात जे काही होतंय ते चांगलं वाटत असावं असं मला वाटतंय. माझं दुर्भाग्य पहा. दुर्योधनाचे ते कटू बोलणं ऐकल्यावर भीष्मांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, अरे पुतण्या, मी तुला असं होणार हे असं आधीपासून सांगतच होतो ना रे, पण तू आणि तुझा पिता ते काही मानतच नव्हते. हा संवार होण्यामागे तुझा स्वार्थ आणि लालचीपणाच कारणीभूत आहे हे तू समजून घे. आता संजय पुढे सांगतोय, भीष्म पुढे म्हणतात की त्याच्या मूर्खपणामुळे ते स्वतः आणि द्रोणसुद्धा ह्या युद्धाच्या निमित्ताने कालवश होणार आहेत. ती नियती आहे की ज्यांच्यावर भीमाची नजर पडेल ते सगळे तो मारून टाकणार आहे. आता एकच तू करू शकतोस, तुझी सगळी ताकद एकवटून पांडवांशी लढत राहून स्वर्गाचा रस्ता तुझ्यासाठी तरी खुला कर. त्यातच तुझं आणि तुझ्या भावंडांचं हित आहे. पृथ्वीचं राज्य तर तुम्हाला आता मिळण्याची सुतरामही शक्यता उरलेली नाही आहे. पांडव जिंकण्यासाठीच आलेले आहेत. त्यांचा दुर्दैव योग संपलेला आहे जो तू घडवून आणलेला आहेस. जर ते वनात तपस्या न करते ना तर ते आज विजयी झाले नसते. तुझ्या कुकर्मामुळे पांडवांचं भलं झालेलं आहे आणि म्हणून आता स्वर्गात जाण्यासाठी तू आणि तुझे बंधू लढतील तर ते चांगलं होईल. इथेच आपण 85वा भाग संपवणार आहोत. भाग 86वा. धृतराष्ट्र म्हणतात की माझे इतके मुलगे भीम मारत असताना भीष्म, कृप आणि द्रोण काय करत होते? दररोज माझ्या मुलांची संख्या कमी कमी होत आहे. मला तर वाटतं की माझ्या मुलांवर पापशक्तीची छाया पडलेली आहे, कारण मला दिसतंय की ते शूर असून फक्त मार खात आहेत. आपल्या बाजूला भीष्म, द्रोण, कृप, भागादत्त, अश्वत्थामा असे नरकेसरी असूनही आपण फक्त मार खातोय. त्याचा अर्थ काय आहे रे? जर तो नियतीचा तर खेळ नाही आहे ना? त्यातही नालायक माझ्या मुलाला सगळ्यांनी सांगितले परोपरीने, मी विनंतीही केली आहे, विदुरही बोलले, त्याची आई स्वतः त्याला दम भरली, तरीही त्याच्या बुद्धी भ्रष्ट झालेल्यामुळे तो कोणाचं काहीही ऐकतच नव्हता. त्याच्या परिणामस्वरूप भीम त्यांना एका मागोमाग एक यमाकडे पाठवत आहे. ते सांगत होते तेव्हा त्याचं महत्त्व मलासुद्धा समजलेलं नव्हतं. आमच्या भल्याचा सदैव विचार करणाऱ्या विदुराचा सुद्धा माझ्या या बदमाश मुलाने कधी विचारच केला नाही. त्याचे परिणाम भोगावे लागले तर भीष्माला कशाला जाऊन तो विचारतो? विदुराने त्या द्यूताला विरोध केलेला होता, पण मी समजलं की ते केवळ खेळ आहे. परंतु त्यामागे माझ्या मुलांचा आणि त्याच्या पाजी मित्रांचा काय डाव होता हे मला कधी समजलंच नाही. दुपारी 7व्या दिवसाची लढाई फारच भीषण झाली. प्रचंड प्रमाणात नरसंहार झाला आहे, ज्याचं वर्णन करणं खरोखर अवघड आहे. युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली धृष्टद्युम्न, सत्यकी, शिखंडी असे नामवंत योद्धे एकत्र येऊन भीष्माचार्यांवर हल्ला करतात आणि त्याच वेळी विराट, द्रुपद, सोमक, कैकेया, धृष्टकेतू, कुंतीभोज त्यांना आधार देण्यासाठी जातात. त्याचवेळी अर्जुन, चेकितन, द्रौपदीची मुलं त्यांच्या फौजा घेऊन दुर्योधनावर चाल करतात. त्याचवेळी अभिमन्यू, घटोत्कच कौरवांच्या इतर सेनांशी सुद्धा लढत असतात. कौरवांच्या फौजा द्रोणाच्या नेतृत्वाखाली पांडवांच्या सेनेचं शिरकण करत असतात.
द्रोण रागातच सुमकांचं श्रींजयांचं सैनिक यमाकडे पाठवत होते. द्रोण श्रींजयांची कत्तल करत असताना त्याचं मोठ्यांदा किंचाळणं हृदयाला भिडत होतं. फक्त दुःख जाणवत होतं. भीम त्याच्या जोशात कौरवांचं सैन्य कापत होतं आणि ते करत असताना त्याला मजा वाटत होती. त्या संहारामुळे रणांगणावर फक्त रक्ताच्या नद्या वाहू लागलेल्या होत्या. भीम त्यानंतर कौरवांच्या हत्तीदलावर हल्ला करतो. अनेक हत्ती त्यात मारले जातात. हत्तींचे तुटलेले अवयव सगळीकडे पडलेले दिसत होते. सहदेव आणि नकुल कौरवांच्या उभ्या पलटणावर चाल करून जातात. त्यांचे घोडे जे दागदागिन्यांनी सजवलेले होते ते आता मरत असतात. त्यांचे अवयव तुटून पडलेले दिसतात. अनेक अश्व शेवटचा श्वास घेत जमिनीवर पडलेले दिसत होते. तुटलेले रथ, झेंडे, स्तंभ असे बरंच इतस्ततः विखुरलेलं होतं. भीष्म आणि द्रोण पांडवांच्या बाजूचं मोठं नुकसान करत होते. त्यात कृप आणि अश्वत्थामा कृतवर्मन भर घालत होते. जसे पांडवांचं नुकसान होत होतं त्याचप्रमाणे तुझ्या बाजूचं सुद्धा कमालीचं नुकसान होत होतं. त्यामुळे पांडव खूप चिडलेले दिसत होते. इथे आपण 86वा भाग संपवणार आहोत. भाग 87वा. संजय पुढे सांगतो की अशा रीतीने दोन्हीही बाजूचं शिरकाण होत असताना त्यात सुवलाचा मुलगा शकुनी पांडवांवर चाल करून जातो. रुधिकाचा मुलगासुद्धा पांडवांवर आक्रमण करतो. कंबोज देशाचे उत्तम घोडे त्यांच्या फौजेत असतात. त्याशिवाय 5 नद्यांच्या प्रदेशातील मर्द, अरठ्ठ, मही आणि सिंधू तसेच वनायूचे गोरे लोक त्यांच्या फौजात होते. त्यांचे घोडे तित्री या जातीचे होते. त्यांच्याशी मुकाबला महाबली इरावत अर्जुनचा पुत्र करत असतो. कौरवांची ती फौज त्याच्या सैन्याला भिडते. अहो, राजर्षी धृतराष्ट्र अर्जुनाला नाग राजपुत्रीपासून इरावत झालेला होता. तो पांडवांच्या बाजूने लढत होता. धृतराष्ट्र विचारतात, अरे संजया, हा इरावत कोण ते मला सांग. संजय सांगतो, नागकन्येचा पती गरुडाने मारला होता. त्यावेळी मी असह्य झालेली होते. तिला पुत्र नव्हता. तेव्हा राजा ऐरावत नागांचा अधिपती ती अर्जुनाला दान करतो. पार्थ तिला पत्नी म्हणून स्वीकारतो. तो त्याच्या आईच्या संरक्षणाखाली नागांच्या राज्यातच लहानाचा मोठा होतो. तो जन्मतःच अनेक विद्या आणि शस्त्र यात प्रवीण होता. त्याला जेव्हा समजलं की त्याचा पिता स्वर्गात शस्त्रविद्या संपन्न करण्यासाठी गेलेला आहे, तो गुणीपुत्र अर्जुनाला भेटतो आणि हात जोडून स्वतःची ओळख करून देतो. तो त्याच्या पित्याला स्मरण करून देतो की तो कोणत्या परिस्थितीत जन्मला होता. त्यानंतर तो त्याच्या आईला अर्जुनासमक्ष आणतो. ते पाहून अर्जुन त्याला आनंदाने मिठी मारतो. इरावत अगदी अर्जुनासारखाच दिसत असतो. त्यानंतर ते दोघे स्वर्गात एकत्र राहतात. त्यांचं पुढचं सगळं शिक्षण तिथेच होतं. जेव्हा युद्ध सुरू होणार असं समजतं तेव्हा तो पांडवांच्या बाजूने लढण्यास स्वर्गातून आलेला होता. इरावताचं युद्ध कौशल्य अप्रतिम होतं. त्याच्या हालचाली अत्यंत चपळ होत्या. शकुनीचं सैन्य चांगलं कापलं गेलं ते पाहिल्यावर तो धूर्त उरलेलं सैन्य घेऊन काढता पाय घेतो आणि मग गांधार राजाचे 6 मुलगे गय, गवाक्ष, वृषल, चर्मवत, अर्जव आणि शुक त्यानंतर त्यांच्या नवीन सैन्यासह पांडवांवर हल्ला पुन्हा करतात. त्यांची लढण्याची ताकद खूप मोठी होती. सहसा हरणार ते वाटत नव्हते. त्यांना पुन्हा येताना पाहून तो इरावत त्याच्या हुशार लढवय्याने आदेश देतो की काहीही करून या गांधारच्या शूरांना ठार मारायचं. त्याचं सैन्य मोठ्या हुशारीने तयार होत आहे आणि सैन्य हरवलं जात आहे आपलं ते पाहून गांधारवीर थेट इरावतावर चालून जातात. इरावताला त्याच्या भाल्याने जागोजागी जखमा झालेल्या होत्या. त्यात तो क्षत्रिय खुलून दिसत होता. इरावत संतापतो आणि त्याच्या शत्रूवर जोरदार हल्ला करतो. त्याची तीक्ष्ण धार असलेली तलवार हातात घेऊन तो रथावरून उतरून त्यांच्यावर लढण्यासाठी पुढे होतो, परंतु ते त्याला तोंड देतात. इरावत पायी होता. ते गंधारचे घोड्यावर होते. त्याचा फायदा घेऊन ते इरावताला कैद करण्याच्या उद्देशाने घेराव घालतात. इरावत त्याच्या तलवारीने गांधार पुत्रांचे हात, पाय, घोडे कापून टाकतो. ते त्या स्थितीत जमिनीवर पडतात. फक्त वृषल जखमा झाल्या तरी जीवानिशी सुटतो.
दुर्योधन त्या गांधाराच्या राजपुत्रांना खाली पडलेलं पाहून संतापतो. तो राक्षस सेनापती ऋष्यसिंगाचा पुत्र अलमबुशाला त्याच्यावर जाण्यास सांगतो. पहा, त्या इरावताने त्याची मायावी ताकद वापरून आपल्या सैन्याची काय दशा केलेली आहे. तू सुद्धा तुझ्या मायावी शक्तीने त्यांचा बिमोड केला पाहिजेस. राक्षस त्यावर ते करण्यासाठी पुढे सरसावतो. अर्जुनाच्या मुलाला तो मारणार असतो, त्याच्याबरोबर त्याचं सैन्यही असतं. इरावताला त्याचा अंदाज येतो आणि तो आणखीनच द्वेषाने त्या राक्षसांवर चाल करून जातो. राक्षस त्याची मायावी शक्ती वापरण्याचं ठरवतो. तो मायावी राक्षस सेना तयार करतो, ज्यांच्या हातात अनेक प्रकारची शस्त्र होती. इरावताला ते मायावी आहे ते समजतं, पण तो सुद्धा त्याची भ्रमसिद्धी वापरून त्या खोट्या सेनेचा नाश करतो. ते पाहिल्यावर अलमबुश इरावतावर द्वेषाने जातो. तो एक भयंकर रूप धारण करतो. त्याला वाटतं की त्यामुळे अर्जुनाचा मुलगा घाबरून जाईल, परंतु तो न घाबरता उलट प्रतिवार करण्यासाठी पुढे होतो. ही भ्रमसिद्धींची लढाई पाहून आकाशातील ऋषी प्रसन्न होत झालेले होते. काहीतरी वेगळं पाहायला त्यांना मिळालेलं होतं. आता राक्षसांनी गरुडाचं सोंग घेतलं. त्या रूपात इरावताचं मुंडकं तो कापतो. ते आकाशात तरंगत असतं. इरावत मेला हे समजल्यावर कौरवांच्या आघाड्यात समाधानाचं वातावरण निर्माण होतं आणि त्या दिवशी दोन्ही बाजूंचे पुष्कळ लोक मारले गेलेले असतात. त्यात किती हत्ती घोडे गेले त्याचा हिशोबच नव्हता. अर्जुनाला अजून माहीत नव्हतं की त्याच्या मुलाची अलमबुशाने कपटाने हत्या केलेली आहे. तो त्याच वेळी अनेक राजांची हत्या तिथे करत होता आणि जे भीष्माला संरक्षण देत होते. त्या दिवशी तुझे आणि श्रींजयाचे अनेक सैनिक त्यांच्या रक्ताने ती रणभूमी धुवून काढत होते. काही जणांनी त्यांची शस्त्र घालवली होती म्हणून ते हातानेच मारामारी करत होते. त्या दिवशी भीष्म पांडवांची मोठी सेना ठार करून राहिलेला होता. भीष्म त्या दिवशी इंद्रासारखा लढत होता. त्यात सत्यकीसुद्धा काही कमी नव्हता. द्रोणांचा अवतार त्या दिवशी पांडवांना तर घाबरवणाराच होता. भाज्या चिराव्यात ना तसं तो पांडवांचं सैनिक कापत होता. दोन्हीही बाजूचे सैनिक अंगात राक्षस दानव घुसले आहेत असे लढत होते. आकाशातील ऋषी सांगत होते की अशी भयंकर लढाई त्यांनी कधी पाहिलेलीच नाही. इथेच आपण आपला 87वा भाग संपवणार आहोत. भाग 88. धृतराष्ट्र संजयाला म्हणत आहेत, मला सांग अरे संजया, इरावत मेला हे जेव्हा त्या शूरवीर पांडवांना समजलं तेव्हा ते काय करतात. संजय सांगायला लागतो, इरावतावर ठार मारलं ते पांडवांना समजतं तेव्हा घटोत्कच हा राक्षस मोठ्यांदा किंचाळतो. पृथ्वी जिचं वस्त्र आहे सागर थरकापून उठते. सर्व सैनिकांची हृदय धडधडून लागतात. पांडव दुःखी होतात. सर्वच योद्धे लढण्याचं थांबवून जागच्या जागी गप्प उभे राहतात. घटोत्कच हातात शमशीर घेऊन त्याच्या मायावी राक्षसेनेने सह युगांतात जसं घडावं तसं होतं. दुर्योधनाचं सैन्य त्याला घाबरून पळून जातं तेव्हा स्वतः दुर्योधन घटोत्कचाला सामोरी जातो. त्याच्या हातात त्याचं धनुष्य होतं. त्याच्या समर्थकात होते वंगचे हजारो सैन्य. दुर्योधनाला येताना पाहून घटोत्कचाला तर जास्तच क्रोध होतो. त्यानंतर राक्षसांचं सैन्य आणि दुर्योधनाचं सैन्य यात लढाई सुरू होते. ती महाभयंकर होते. पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहावा असंच ते युद्ध होतं. त्या युद्धात सर्व प्रकारची शस्त्र वापरली जात होती. जे हातात येईल ते घेऊन राक्षस दुर्योधनाच्या टोळीवर घसरलेले होते. दुर्योधनाच्या हत्ती दलाचा तर संपूर्णपणे सत्यानाशच राक्षसांनी केलेला होता. दुर्योधनाचे लोक राक्षसांवर बाणांचा वर्षाव करत होते, परंतु त्याचा फारसा परिणाम होतच नव्हता. दुर्योधनाने तरीसुद्धा त्याचे प्रमुख राक्षस वेगवत, महारुद्र, विद्युज्जीव आणि प्रमथीन यांना यमाकडे धाडलेलं आहे. त्यावेळी भीमपुत्र तुझ्या मुलाला म्हणतो की तो आज मातापित्यांच्या ऋणातून मुक्त होणार आहे. तो त्या तुझ्या पुत्राला त्या घटनांची आठवण करून देतो जेव्हा त्याच्या सावत्र मातेला कृष्णाला कौरवांनी द्यूताच्या वेळी भर सभेत अपमानित केलेलं होतं. त्या आणि अशा अनेक अपकर्माच्या बदल्यात मी तुला शासन करणार आहे. तुमचा जामात सिंधचा राजा
त्याने सुद्धा माझी माता द्रौपदीचा उपमर्द केलेला होता. त्या सगळ्या पापांचा वचपा मी आज काढणार आहे, असं बोलून तो त्याचा अवाढव्य तिरकमठा घेतो आणि बाणांचा वर्षाव सुरू करतो. इथेच आपण 88वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 89वा. संजय पुढे सांगतो, तो बाणांचा वर्षाव कोणी सहन करण्यासारखा साधारण नव्हता. तरीही तुझा मुलगा ते सहन करत त्याला प्रत्युत्तर देत असतो. तुझा मुलगा मोठ्या संकटात सापडलेला होता. दुर्योधनाच्या बाणामुळे राक्षसाला ज्या जखमा झालेल्या होत्या त्यातून रक्त व्हायला लागलं होतं. त्यामुळे तो राक्षस तुझ्या मुलाचा बळी घेण्याच्या इरादेनेच पुढे होता. त्यावेळी वंगचा राजा, जो त्याच्या उंच आणि भल्या मोठ्या हत्तीवर स्वार झालेला होता, तो राक्षसाला अडवण्यासाठी पुढे होतो. त्याचवेळी भागादत्त त्याचा हत्ती दुर्योधनाच्या पुढे असा काही आणतो की घटोत्कचाला त्याचा शर तुझ्या मुलावर मारणं शक्य होत नाही. राक्षस रागाच्या भरात त्याचा शर वंगच्या हत्तीवर मारतो. तो वंगचा हत्ती मरून पडतो आणि वंगच्या राजाला त्याची कल्पना येते की त्याचा हत्ती कोसळणार आहे, म्हणून तो मोठ्या शिताफीने सुरक्षित जागी उडी मारतो आणि स्वतःला वाचवतो. दुर्योधनाला समजतं की त्याचं सैन्य अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि ते लढण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. तो व्यथित होतो. क्षत्रिय कुळाला शोभेल असा त्या मनस्थितीतसुद्धा तो कुरु खंबीरपणे युद्धाच्या जागी उभा राहतो. घटोत्कचाच्या भयानक राक्षसी आरोळ्यांनी तुझं सैन्य आणखीनच बिथरलेलं होतं. भीमाच्या मुलाच्या त्या आरोळ्या सहन न झाल्यामुळे भीष्म द्रोणाचार्यांना बोलवतात. ह्या सैन्याला घाबरवणाऱ्या आरोळ्या ऐकल्यास का? त्याचा अर्थ हिडिंबाचा मुलगा दुर्योधनाच्या मागे लागलेला आहे. राक्षसाला हरवणं सोपं नसतं, म्हणून तुम्ही जाऊन दुर्योधनाला संरक्षण द्यावं, कारण ते आपलं प्रथम कर्तव्य आहे. ती आज्ञा ऐकल्यानंतर द्रोण त्याचा रथ घेऊन तुझ्या मुलाच्या संरक्षणासाठी जातात. दुर्योधनाला मदत करण्यासाठी सोमदत्त, वल्लीक, जयद्रथ, कृप आणि भूरिश्रव असे इतर योद्धेसुद्धा सज्ज होतात. त्यांच्याबरोबर सल्य, अवंतीचे दोघे, बृहद्वल, अश्वत्थामा, विकर्ण, चित्रसेन, विवंसती आणि इतर अनेक जमा होतात. ते दुर्योधनाला येणारं पाहून सुद्धा राक्षस न घाबरता तसाच तिथे आव्हान देण्याच्या तऱ्हेने मैनक पर्वतासारखा उभा होता. घटोत्कच त्याचं धनुष्य हातात घेऊन उभा होता. त्याच्याबरोबर त्याचं राक्षस सैनिक होतं आणि दुसऱ्या बाजूला तुझ्या मुलाच्या संरक्षणार्थ जमलेले मानवी योद्धे होते. प्रसंग मोठा बाका होता. मोठमोठ्यांदा ते ओरडून गोंधळ वाढवतच होते. कोणीही गप्प बसायला म्हणून तयार नव्हतं. द्रोणांनी राक्षसांवर त्यांच्या बाणांचा वर्षाव सुरू केला. त्या मागोमाग वल्लीक, सोमदत्त, कृप, अश्वत्थामा आणि इतर तुझे राखणकर्ते राक्षसांवर हल्ला करायला लागले. घटोत्कच त्यांच्या बाणाने त्या शरांना जखमा घालण्यास प्रारंभ करतो. ते तुझे योद्धे त्या विषारी बाणांच्या मारामुळे त्यांच्याच रथात विव्हळत तसेच बसतात. त्यानंतर तो भीमाचा मुलगा भूरिश्रवाकडे त्याचं लक्ष देतो. त्याला जखमा केल्यानंतर तो आता विवंसतीचा रथ मोडून टाकतो. त्यानंतर अश्वत्थाम्याचा समाचार घेतो. अश्वत्थामा त्याच्या रथातच पडतो. घटोत्कच आता जयद्रथाकडे वळतो. त्याचा ध्वजस्तंभ तो मोडून टाकतो. त्याचे 4ही घोडेही मारून टाकतो. तो अवंतीच्या राजपुत्राची सुद्धा तशीच गत करून ठेवतो. त्याच्या तीक्ष्ण धार असलेल्या विषारी बाणाने तो बृहद्बलाला जखमी करतो. त्यानंतर तो भीमसेनाचा सुपुत्र सल्याला बाद करून ते युद्ध सिद्ध करतो. इथेच आपण 89वा भाग संपवणार आहोत. भाग 90वा. संजय पुढे सांगत असतो की त्या युद्धामुळे तुझं सगळं सैन्य रणांगणाकडे पाठ फिरवतं. त्या एका राक्षसाने ते केलेलं असतं. त्यानंतर तो राक्षस दुर्योधनावर धावून जातो. त्याला तुझ्या मुलाला मारायचं असतं. इतर काही योद्धे तुझ्या मुलाला संरक्षण देण्यासाठी पुढे होतात. ते सगळं त्या एका राक्षसावर चाल करून जातात. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बाणांचा मारा होतो. तेव्हा तो उंच उडी मारून आकाशात जातो. आकाशातून तो ढगाप्रमाणे गर्जना करू लागतो. त्या गर्जना ऐकल्यावर युधिष्ठिर समजतो की त्याचा पुतण्या संकटात आहे. तो भीमाला सांगतो की त्याला मदत करण्यासाठी त्यांनी जावं, कारण तो हिडिंबाचा मुलगा दुर्योधनाशी लढत आहे. तिथे अर्जुन भीष्माला सांभाळत आहे.
तेव्हा भीमाने घटोत्कचाला मदत करण्यासाठी जाणं श्रेयस्कर होईल. मोठ्या भावाचं ऐकल्यानंतर तो पांडव मोठ्यांदा गर्जना करत आणि कौरवांच्या सैन्याला घाबरवत त्या जागी पोचतो जिथे दुर्योधन आणि त्याचे दोस्त होते. भीम त्यानंतर सत्यधृती आणि सौचिती जे अजिंक्य समजले जातात त्यांना हरवतो. त्यानंतर तो श्रेनिमत आणि वसुदनाला जो काशीचा राजपुत्र आहे त्यांना हरवतो. त्याकडे अभिमन्यू मोठा फौजफाटा घेऊन राक्षसाला मदत करण्यासाठी जात असतो. त्याबरोबर द्रौपदीची मुलं, पराक्रमी क्षात्रदेव, क्षात्रधर्मन, दक्षिणेकडील नील त्यांच्या फौजा घेऊन घटोत्कचाला मदत करण्यासाठी जात असतात. तुझं सैनिक पांडवांच्या पलटणी घटोत्कचाला वाचवण्यासाठी आलेल्या आहेत हे पाहून युद्धातून काढता पाय घेतात. त्यानंतर तिथे मोठं युद्ध होतं. त्यात विविध शस्त्रांचा वारेमाप वापर होतो. त्यात कित्येक मरतात, घोडे हत्ती बेसुमार मारले जातात. माणसांच्या मृत्यूची तर गणनाच करू नये इतकी ती होती. मृतांचे ढीग लागतात. त्यामुळे हवेत इतकी धूळ उडत असते की काही दिसतच नव्हतं. त्या स्थितीत कोण कोणाला मारताय तेही समजत नव्हतं. सगळी हाणामारी अंदाजानेच होत होती. जमिनीवरून हत्ती, घोडे, माणसांचं रक्त एकत्र मिसळून वाहत होतं. त्याची नदी तयारच झालेली होती. योद्धे कशाचीही पर्वा न करता एकमेकांवर आघात करत होते. त्या मारामारीत ते मरून पडत होते. हत्ती त्यांच्या सुळ्यांनी माणसांना, रथांना, घोड्यांना भोसकत होते. त्यांच्या ताकदीपुढे कुणाचं काही चालतच नव्हतं. तलवारीच्या धारदार फटक्याने जखमा झालेले हत्ती वेगाने पळून जात असताना त्यांच्या पायाखाली कित्येक पाईक मरत होते. ते कोणाचे ते समजतही नव्हते. पांडवांचे हत्ती पांडवांचे पाईकसुद्धा मारत होते. असा सगळाच एकूण गोंधळ चालू होता. धावणाऱ्या हत्तीवरून त्यांचे चालक कधी खाली फेकले जात होते तेही समजत नव्हतं. त्यांच्या पायाखाली अनेक रथ, घोडे चिरडले जात होते. त्यात कोणाच्या हत्तीने कोणाच्या रथाचा चुराडा केला तेही सांगता येत नव्हतं. हत्ती कसेही धावत होते तरीही एकंदर पाहता कौरवांचं सैनिक जास्त मारलं जात होतं, कारण त्यांची संख्या रणांगणात खूप जास्त होती. इथेच आपण आपला 90वा भाग संपवणार आहोत. भाग 91. संजय पुढे सांगत असतो की आपल्या पलटणी मारल्या जात आहेत. हे पाहून दुर्योधन फार रागावला होता. तो त्याच रागात भीमसेनावर चाल करून जातो. तिथे गेल्यानंतर तो इंद्राच्या धनुष्यासारख्या मोठ्या धनुष्याने भीमावर सतत बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात करतो. त्याने तो भीमाचं धनुष्य तोडून टाकतो. त्यानंतर त्याच्या छातीवर बाण मारतो. त्या बाणामुळे भीमाला फार कळा मारतात. तो त्याच्या रथाच्या स्तंभाला धरून उभा राहिलेला पाहतो. तो त्याचे दात ओठ चावत आहेत ते सुद्धा दुर्योधन पाहतो. ते त्याचा मुलगा घटोत्कच बघतो आणि ताबडतोब त्याच्या म्हणजे पित्याच्या मदतीला धावून जातो. त्याचप्रमाणे पांडवांचे इतर सेनापती, त्यात अभिमन्यू होता, त्याला आधार देण्यासाठी जातात. ते भीमाच्या मदतीला जात आहेत ते पाहून द्रोण त्यांच्या म्हणजेच तुझ्या सेनापतीला बोलतो, जा आणि तुमच्या राजाला म्हणजे दुर्योधनाला मदत करण्यासाठी सज्ज व्हा. तुझा मुलगा आत्ता मोठ्या संकटात पडलेला होता, कारण ते पांडव एकत्र येऊन तुझ्या मुलाच्या पाठी लागलेले होते. त्यात जखमी अवस्थेतील भीम त्यांच्या पुढे होता. पांडवांचं तुझ्या मुलाला ठार मारण्याच्या इरादाने, द्वेषाने त्याच्यावर चाल करत असतात आणि ते मोठ्यांदा आव्हान देत तुझ्या मुलाला भीती वाटावी, त्याचं मनोधैर्य नष्ट व्हावं, अशा प्रकारच्या गोष्टी करत होते. तो गदारोळ ऐकून सोमदत्त त्या पाठलाग करणाऱ्या पांडवांच्या टोळीला आव्हान देतात. त्याबरोबर सल्य त्याला मिळतो. त्या पाठोपाठ द्रोण, विवंसती, चित्रसेन, विकर्ण, सिंधू देशाचा राजा जयद्रथ आणि बृहद्वल, अवंतीचे राजपुत्र दुर्योधनाला संरक्षण देण्यासाठी आघाडी तयार करतात. पांडवांच्या आणि तुझ्या सैन्यात तुंबळ युद्ध सुरू होतं. द्रोण त्यांच्या मोठ्या तिरकमठ्याने भीमावर काही लांबडे असे बाण फेकतो. त्यामुळे भीमाला आणखीन जखमा होतात. त्याच्या अंगातून रक्त व्हायला लागतं. त्यानंतर तुझे योद्धे भीमाला घेराव घालतात. जखमी असला तरी पांडव तुझ्या वीरांवर बाण मारतच असतो आणि त्यांचं बरंचसं नुकसानही करत असतो. भीमाच्या बाणाने जखमी झालेले द्रोण रथात खाली बसतात. ते भोवळ आल्यामुळे तसेच बसतात. त्यांच्या वृद्धत्वाचा प्रभाव त्यांना जाणवायला लागतो.
अशा प्रकारे त्यांना बेशुद्ध पडलेलं पाहून त्यांचा मुलगा आणि दुर्योधन त्यांना मदत करण्यासाठी पुढे होतात. त्या दोघांना भीमाचा फार राग आलेला असतो. भीमावर ते दोघेही चालून जातात. त्यांना येताना पाहून भीम यमासारखा पुढे होतो. तो त्याची गदा घेऊन रथातून उतरतो आणि त्यांच्यावर धावून जातो. त्याला ठार मारण्यासाठी अश्वत्थामा आणि दुर्योधन त्याच्यावर धावून जातात. जमिनीवर असलेल्या भीमाला ते सगळेच घेराव करतात. तो भीमासाठी मोठा बाका प्रसंग होता. पांडवांचे अनेक योद्धे त्याला संरक्षण देण्याच्या उद्देशाने तिथे पोचतात. त्यात प्रमुख होते दक्षिणेचा राजा नील. नील नेहमीच द्रोणांच्या मुलाला आव्हान देण्यात आनंद मानत असे. नील त्याच्या मोठ्या धनुष्याने अश्वत्थामाला बाण मारतो. जसे इंद्राने दानव विप्रचितीला मारलेला होता. जो विप्रचिती स्वर्गाला भारी झालेला होता, त्यामुळे तो द्रोणांचा पुत्र संतापला होता. त्याला झालेल्या जखमीमुळे तो बेचैन झाला होता. त्याने सुद्धा एक बाण नीलावर मारलाच. त्यानंतर तो त्याचे घोडे मारता मारता आणि त्याचा ध्वजाचा खांबसुद्धा तो पाडतो. नीलच्या छातीत एक बाण मारतो. ते पाहून घटोत्कच त्याच्या राक्षस सहकाऱ्यांच्या बरोबर अश्वत्थाम्यावर जातो. अश्वत्थामा त्या धावून येणाऱ्या राक्षसांवर बाण मारतो. त्यांचा वेग कमी करतो. ते पाहून प्रचंड आकाराचा घटोत्कच संतापतो. तो त्याचे भयानक मानवी रूप धारण करतो आणि द्रोणांच्या मुलाला गोंधळात टाकतो. त्या भ्रमदृश्यामुळे त्यांना असं दिसतं की त्याचे सहसैनिक मरून पडलेले आहेत. तुझं सैनिक त्या भ्रमदृश्याने प्रभावित होऊन तिथून निघून जातात. द्रोण, दुर्योधन, शल्य आणि अश्वत्थामा जे मुख्य योद्धे ते सुद्धा त्या मायावी दृश्यामुळे घाबरून तिथून निघून जातात. त्या दृश्यात त्यांना असं दिसत होतं की त्यांचे सगळे राजे आणि इतर सैनिक मरून पडलेले आहेत. त्या दृश्यामुळे सगळं तुझं सैन्य त्याच्या तंबूकडे धावत जायला लागतो. जरी भीष्मावर त्याचा परिणाम होत नव्हता आणि तो ओरडून सगळ्यांना सांगू पाहत होता की ते खरं नाही आहे, ते भ्रमदृश्य आहे, तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीही नव्हतं, अगदी दुर्योधनसुद्धा. त्यांचं तसं पळणं पाहून पांडवांच्या गटात आनंद व्यक्त होत होता. घटोत्कचासह सगळे मोठ्या आनंद दाखवण्याच्या घोषणा करू लागतात. शंखनाद होतात. विजयाची वाद्य वाजतात. त्यावेळी सूर्य मावळतीकडे झुकत होता. आणि इथेच आपण आपला 91वा भाग संपवणार आहोत. भाग 92. संजय पुढे सांगतो की त्या पराजयानंतर दुर्योधन भीष्माला भेटतो. नम्रपणे त्यांना वंदन करून म्हणतो. तो भीष्मांना त्या पराजयाबद्दल सगळं सांगत असतो. तो कुरुवंशाचा राजा त्याच्या आजोबांना सांगतो, जसे पांडव कृष्णावर विसंबून आहेत तसाच मीही तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या जोरावर तर मी हे युद्ध आरंभ केलेलं आहे. माझं 11 औक्षहिणी सैन्य माझ्याप्रमाणे आपल्या आज्ञेत आहे. तरी आपण आज भीमाकडून मार खाल्ला आहे, त्याच्या राक्षस मुलाच्या भ्रमसिद्धीमुळे. मी अशा प्रसंगामुळे सर्वांगाने जळत आहे. माझं स्वप्न पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे. दुर्योधनाचं ते बोलणं ऐकल्यानंतर आजोबा त्याला आता सुनावतात. ऐक, मी काय सांगतोय ते. युद्धात कसं वागायचं ते प्रथम तू समजून घे. तू एकतर युधिष्ठिराशी लढ किंवा भीमाशी किंवा अर्जुनाशी, असं कोणा एकाशी तरी लढ. तुझी राजा म्हणून जी प्रतिमा आहे ती जपणं तुझं काम आहे. राजा फक्त राजाशी लढतो. तू इतरांशी लढायचं नसतं. त्यांच्याशी जसे तो राक्षस आम्ही म्हणजे मी, कृप, द्रोण, सोमदत्त, भागादत्त, विकर्ण, शल्य आणि कृतवर्मन आहोत लढण्यासाठी, तिथे तू गेलासच का? जर तुला तो राक्षस जास्त मोठा वाटत असेल तर तू त्याच्याशी लढत राहणार आहेस का? एवढं बोलून भीष्म भागादत्ताला बोलवतात. त्या राक्षसाची लढण्याचे आदेश देतात. त्यानंतर तो भागादत्त दुर्योधनाला सांगतो की मी त्या राक्षसाशी लढणार आहे. जसं पूर्वीच्या काळी इंद्राने राक्षसांचा पराभव केला होता तसाच आज मी त्याचा करणार आहे. त्यावर भीष्म म्हणतात भागादत्ताला, आपल्याकडे स्वर्गीय आयुध आहेत. जसे पूर्वी असुरांचा पराभव केला होता देवांनी, तसंच आत्ता होऊ दे. भीष्माकडून आज्ञा झाल्यानंतर तो राजा मोठी आरोळी ठोकतो आणि राक्षसांकडे जायला लागतो.
राक्षसांच्या संरक्षणासाठी पांडवांचं सैन्य खडच होतं. त्यात भीमसेन, अभिमन्यू, राक्षस स्वतः, द्रौपदीचे पुत्र सत्यधृती, क्षात्रदेव, छेड्डीचा राजा, वसुदन, देसर्णचा राजा असेही होते. भागादत्त त्याच्या उंच हत्तीवर बसून, ज्याचं नाव होतं सुप्रतीप, तो निघतो. आता भागादत्त आणि पांडवात युद्ध प्रारंभ होतं. दोन्हीही बाजूचे सैनिक हत्ती एकमेकात गुंतत लढत होते. हत्ती त्यांच्या तलवारी लावलेल्या सुळ्यांनी शत्रुपक्षाचे लोक, घोडे, हत्ती यांना घायाळ करत होते. पाईक, तलवारी, गदा अशा शस्त्रांनी लढत होते. नरसंहार तर होतच होता. यमाच्या दारात तर त्यांची रांगच लागलेली होती. भागादत्त भीमावर चाल करतो. तो 1000 बाण मारतो. भीमाला त्या बाणांचा त्रास होतो, त्यामुळे वृकोदर चिडतो. भीम भागादत्ताचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांचाच नाश करतो. भागादत्त त्याच्या डोंगरासारख्या प्रचंड हत्तीवरून भीमाकडे जायला लागतो. पांडवांचं सैनिक भीमाला मुख्य ठेवून त्या हत्तीवर प्रहार करायला सुरुवात करतात. पांडवांचे सगळे राजे भागादत्ताच्या हत्तीवर तुटून पडतात. त्यात केकया बंधू, अभिमन्यू, दर्शन, क्षत्रदेव, द्रौपदीची मुलं, छेड्डीचा राजा, चेकितन, चित्रकेतू रागाच्या भरात हल्ला करतात. त्यांच्या हातातील स्वर्गीय आयुध घेऊन ते लढत असतात. ते सगळेच त्या विशाल काय हत्ती संभोवती फेर धरून त्याच्यावर शस्त्रांचे वार करत असतात. त्याला अनेक ठिकाणी जखमा होत असतात. त्यातून रक्त भळाभळा वाहत असतं. त्याचवेळी दर्शन राजा तशाच मोठ्या हत्तीवरून भागादत्तावर हल्ला करतो. परंतु भागादत्ताचा सुप्रतीक त्या हत्तीला दाद देतच नाही. तरीही दर्शनच्या हत्तीचे पांडवांचे लोक कौतुक करत असतात. त्याला उत्तेजन देत राहतात. भागादत्त त्याच्या दांडपट्ट्याने दर्शनच्या हत्तीवर जोरजोराने प्रहार करतो. त्याच्या वाराने त्या हत्तीचं संरक्षक कवच फाटतं आणि त्याला खोल जखमा होतात. त्यामुळे विव्हळ तो हत्ती उलट फिरून जोराने किंचाळत ओरडत पळून जातो. तो पळताना पांडवांचे कित्येक सैनिक पायाखाली तोडवले जात होते. पांडवांचे रथी मोठ्या संख्येने त्या हत्तीवर चाल करतात. भागादत्त त्याच्या सुप्रतीकाला पहाडीने टोचतो. तसा तो हत्ती त्या पांडवांच्या रथांवर चालून जातो. त्या गोंधळात सुप्रतीक जे करतो त्याने समव्रताच्या अग्नीची आठवण आकाशात बसलेल्या ऋषी आणि देवांना होते. शेकडो सैनिक त्याच्या धमालीत मारले जातात. कोणीही त्याला थांबवूच शकत नाही. पांडवांच्या सैन्याची फळी तोडली जाते. घटोत्कच आता आणखीनच एक भयंकर रूप धारण करतो. तो एका आगीने पेटलेला भाला त्या सुप्रतीकावर जोराने फेकतो. प्राग्ज्योतिषचा राजा भागादत्त ते पाहतो आणि त्याचा एक बाण असा फेकतो की राक्षसाने मारलेला भाला तुटून पडतो. त्या जळत्या भाल्यामुळे खाली सगळीकडे आग पसरते. आता भागादत्त त्याचा एक भाला उचलतो आणि राक्षसांवर रेम धरतो. राक्षस तो भाला उंच उडी मारून त्याच्या हाताने पकडतो आणि त्यानंतर मोठी गर्जना करतो. राक्षस तो भाला हाताने तोडून टाकतो. घटोत्कचाची ती करामत पाहून आकाशातील सगळेच प्रेक्षक फार खुश होतात. पांडव तर त्याची स्तुती करायलाच लागतात. शाब्बास पठ्ठे असे सगळेजण त्याचं कौतुक करू लागतात. भीमाला विशेष आनंद होतो. भागादत्त हा त्याचा अपमान समजतो. तो राजा त्याचा भला मोठा तीरकमठा काढतो आणि पांडवांच्या जमलेल्या सैन्यांवर बाणांचा वर्षाव करू लागतो. त्यातील एक बाण भीमाला लागतो. राक्षसाला 9, भीमाला 3, केकेया बंधूंना 5 असे ते बाण लागतात. एक मोठा बाण तो क्षात्रदेवाला मारतो. द्रौपदीच्या मुलांना तो बाण लागतात. भीमाचे घोडे घायाळ होतात. भीमाचा झेंडा पाडतो. भागादत्ताच्या त्या बाणांच्या मुळे भीमाचा सारथी घायाळ होतो आणि तो रथाच्या टपावर जाऊन बसतो. भीम आता ते सहन करू शकत नाही. त्या हल्ल्यामुळे पांडवांचं सैन्य सावध होतं. ते होत असताना अर्जुनाचा रथ, ज्याचा सारथी कृष्ण आहे, तिथे त्याचं संहाराचं सत्र चालवत असताना येऊन पोचतो. त्याच्या नातेवाईकांना लढताना पाहून तोही त्यात सामील होतो. तो त्याच्या बाणाने भागादत्ताच्या वर जोराचा हल्ला करतो. अर्जुन तिथे पोचला आहे हे समजल्यावर दुर्योधन त्याच्या राखीव सैन्याला
तिथे म्हणजे भागादत्तला मदत करण्यासाठी पाठवण्याचं ठरवतो. तोपर्यंत भागादत्त पांडवांचं शिरकाण करत युधिष्ठिराकडे गेलेला असतो. आता एक भयंकर युद्ध तिथे सुरू होतं आणि त्यात पांडवांच्या बाजूने पांचाल, श्रींजय, कैकेया, भीमसेन लढत होते एकट्या भागादत्ताशी. तिथे भीम कृष्णाला आणि धनंजयाला त्याच्या मुलाच्या इरावताच्या मृत्यूची वार्ता सांगतो. ज्या प्रकारे त्याला मारलं ते अर्जुनाला समजतं आणि मग तो संतापतो. पण इथेच आपण 92वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 93. संजय पुढे सांगतो की अर्जुनाला त्याच्या शूरवीर मुलाच्या मृत्यूचं फार दुःख होतं. तो सुडाच्या भावनाने सापासारखे फुत्कार टाकायला लागतो. कृष्णाकडे पाहत धनंजय उद्गारतो, आपले काका विदूर हे सगळे कुरु आणि पांडवांचं संवाद पाहत होते म्हणून ते ह्याच्या विरुद्ध होते. ते योग्य सांगत होते. अरे माधवा, असंख्य कौरव आत्तापर्यंत नाहक मारले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे पांडवांचं सुद्धा खर्च झालेलेच आहेत. त्या क्षुल्लक जमिनीच्या तुकड्यासाठी आणखीन किती मरणार आहेत. आपल्याच आप्तांचे संपत्तीसाठी संहार करणं कितपत योग्य ठरेल रे. तो दुर्योधन, त्याचा मामा शकुनी आणि त्याचा दोस्त कर्ण या तिघांच्या आग्रहाखातर हे सगळे मरतायत. क्षत्रिय वंश नष्ट होत आहे. केवळ 5 गावं मागितली होती रे. ती जरी दिली असती ना तर ते हे असं झालंच नसतं. किती क्षत्रिय आणखीन मरणार आहेत रे माधवा. क्षत्रिय वर्णाची छी थू मी करत आहे. आपल्याच लोकांची हत्या करायची आणि तीसुद्धा काही धनासाठी, ते मला अजिबात आवडत नाही आहे. पण पुढे तो कृष्णाला म्हणतो आहे की त्याला धृतराष्ट्राच्या लष्कराकडे जायचं आहे. मला तिथे घेऊन जा. आपल्याकडे फार वेळ नाही आहे आता. त्याचा दिव्य रथ, ज्याचा सारथी साक्षात भगवान होते, तिथून निघतात वेगाने. त्या 7व्या दिवसाच्या दुपारी भीष्म आणि पांडव ह्यांच्यात धुमश्चक्री युद्ध झालेलं होतं. त्यात तुझे पुत्र त्यांची सेना घेऊन भीमाला हिराव करतात. त्याचवेळी कृप, सुशर्मन, भागादत्त अर्जुनावर चाल करतात. रुधिकाचा कृतवर्मन आणि वल्लिक सत्यकीला भिडतात. राक्षस अलमभूष अभिमन्यूला सामोरी जातो. त्यांचं घमासान युद्ध सुरू होतं. तुझा मुलगा भीमावर चाल करतो. त्यावेळी तो त्याच्यावर अनेक बाण मारत असतो. परंतु भीम तुझ्या मुलाला एकच धारदार बाण मारून जखमा करतो आणि त्यानेच तो मरतो. त्यानंतर भीम कुंडलिनीला बाण मारतो. त्याच्या बाणाने तुझी मुलं मरत होती. ती त्यांची नियती होती. या 7व्या दिवशी तो कुंतीपुत्र तुझ्या ज्या मुलांना मारतो त्यांची नावं सांगतो, ती ऐक. अनधृती, सुवाहू, कुंदभेदिन, विराट, दीर्घवाहू, दीर्घलोचन, कन्यकध्वज. ते सगळे त्यांच्या रथातून पडल्यामुळे मेलेले होते. तुझी इतर मुलं भीमाला पाहून पळून जात होती. द्रोण भीमाला बाणांच्या कऱ्हाड्यात पकडत होते. तरीही कुंतीपुत्राचं धैर्य कौतुकास्पद होतं हे मात्र निश्चित. द्रोणांकडून होणारा बाणांचा वर्षाव भीमाला थांबवूच शकत नव्हता. द्रोणांच्या बाणाचा वर्षाव होत असताना भीम तुझ्या मुलांना टिपत होता. एखाद्या वाघाने हरणं मारावीत ना, अशा प्रकारे तो कुंतीचा मुलगा तुझ्या पुत्रांचा फडशा पाळत होता. त्या सुमारास भीष्म, भागादत्त, कृप अर्जुनाला तोंड देत होते. अतिरक्ताने तुझ्या अनेक योद्ध्यांना यमाकडे धाडलेलं होतं. अभिमन्यूही सुद्धा तेच करत होता. राजा अवंशाचा रथ त्याने मोडला होता. त्याचे घोडे पळून गेले होते, पण तो थोडक्यात बचावला होता. त्यानंतर तो महारथी राजा रुधिकाच्या मुलाच्या रथात चढला. ते सगळं पाहून सुभद्राच्या मुलाचं कौतुक करतात. दुसरीकडे दृष्टद्युम्न तुझ्या इतर राजांचा समाचार घेतच होता. ती सगळे युद्ध फार भयंकर अटीतटीचीच होती. कोण जिंकतो कोण हारतो हे समजतच नव्हतं. काही योद्धे मेल्यावर सुद्धा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना धरून ठेवत होते. त्यामुळे त्याला त्या मरणमिठीतून मोकळं काही होता येत नव्हतं. त्यातच काही मारले जात होते. सोन्याच्या मुठी असलेल्या असंख्य तलवारी मातीत पडलेल्या दिसत होत्या. त्याशिवाय गदा, भाले, बाण विविध प्रकारचे सर्वत्र पडलेले होते. त्याचप्रमाणे मेलेले घोडे, हत्ती, रथ सगळीकडे विखुरलेले होते. अनेक शत्रुघ्नी मातीत
धूळ खात पडलेल्या होत्या. मरणप्राय वेदनांमुळे कण्णारे योद्धे जमिनीवर तडफडत पडलेले दिसत होते. अहो राजे, अतिशय दारुण दृश्य आहे सगळीकडे. साक्षात मृत्यूचं तांडव चाललेलं होतं. माणसं त्यात नाचत होती. कित्येकांची कलवरं रक्तात माखलेली पडलेली होती. ती एकमेकांवर पडलेली होती. सैनिकांच्या अंगावरील सोन्या मोत्याचे दागिने सूर्याच्या उन्हात चमकत होते. मरून पडलेल्या घोड्यांच्या जिभा लांब बाहेर आलेल्या होत्या. त्यावर माशा घोंगावत होत्या. अनेक हत्ती, अनेक घोडे मरणाच्या किंकाळ्या मारत तडफडत होते. त्यामध्ये विविध शस्त्र, अस्त्र मृत सैनिकांच्या हातात आलेली दिसत होती. विविध दागिन्यांनी मढलेले राजांचे मुडदे सर्वत्र पडलेले होते. आता ते राजे राहिले नव्हते, तेही फक्त एक मुडदाच झालेले होते. असं सगळं दृश्य होतं त्या 7व्या दिवशीच्या संध्याकाळी. त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीचं अंधार झपाट्याने पसरत होता. युद्ध करणं अशक्य होत होतं. त्याच वेळी युद्धबंदीची वाद्ये वाजू लागली होती दोन्हीही बाजूकडून. दोन्ही बाजूंचे योद्धे आवरत असतात आणि आपल्या मेलेल्या मित्रांच्या आठवणी करत दुःखी अंतःकरणाने ते आपल्या तंबूकडे जात होते. इथेच आपला भाग 93वा संपलेला आहे. त्याचबरोबर युद्धाचा 7वा दिवसही आपण इथे संपवणार आहोत.